आणि हे गणेशोत्सवाचं बदलणारं आणि वाईट तऱ्हेने बदलणारं स्वरूप हे कुठेतरी पण आवाज उठवणं गरजेचं आहे. कारण कुठेतरी लोकांच्या मनात हे किंतु परंतु असतात की मी जर हे बोललो तर माझ्यावर लोक 12 वर्ष गणेशोत्सवाचा भाग गणेशोत्सवाचा भाग आवर्जून होतो. लोकांमध्ये उतरून आम्हाला या गोष्टींमुळे अक्षरशः 6-6 तास एका ठिकाणी थांबून राहिलेल्या मिरवणुका आम्ही बघितल्या. ती झालेली आलोट गर्दी, त्या गर्दीमध्ये म्हणजे तेव्हा खरं तर दारूबंदी असते, ड्रायडे असतो त्या ह्याच्यात, पण दारूच्या बाटल्यांचे खच पाहिले. गल्ल्यांमध्ये उभं राहून दारू पिऊन सिटीमध्ये राहिलेला माणूस मी म्हणजे बाजीराव रोडवर माझा जन्म तिथे झालेला आहे, त्या भागात मी वाढलेलो आहे, नूतन मराठी शाळेचा विद्यार्थी आहे. त्यामुळे त्या भागातली लोक गेल्या काही वर्षांमध्ये जेव्हा गणेशोत्सव असतो, मिरवणुका असतात, त्या दरम्यान आपलं घर सोडून ते बाहेर जातात. एखाद्या रहिवाशाला स्वतःचं घर सोडून जावं लागत असेल कारण त्यांना तो होणारा त्रास तिथे तो असह्य झाल्यामुळेच लोकांना हे हो नक्कीच. मला त्याला जोडून एक प्रश्न आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये जेव्हा उत्सव असतात, गणेशोत्सव नाही तर काही उत्सव असताना टायमिंग सुद्धा वाढून दिलेलं आहे डीजे प्ले करायचं, मग त्याला हे मला वाटतं कुठेतरी ना लोक आवाज उठवत नाहीत. हे ज्या वेळेला यांच्या लक्षात येतं ना तेव्हा या गोष्टी सुरू होतात. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. लोकांनी आधीपासूनच जर या गोष्टींना की नाही आम्ही हे अलाउ करणार नाही, मला तर आम्ही डोक्यात कुठेतरी हेही आलं होतं की माझा जर एक कॉलनी आहे, माझ्या जर कॉलनीतनं जाणारा रस्ता आहे तर तिथल्या नागरिकांनी पुढाकार घेऊन की नाही डीजेचा रथ आम्ही इथे येऊ देणार नाही, आमच्या इथल्या नागरिकांना त्रास होतो. कुठेतरी आपण हा स्टँड घेण्याची पण खूप जरुरी असते. कारण शेवटी कसं आहे, एखाद्याला समजा आता व्होट बँक असेल किंवा काही लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी म्हणून काही मी निर्बंधमुक्त एखादी गोष्ट करतोय हे दाखवून लोकांना अट्रॅक्ट करण्याचे अटेम्प्ट्स हे जगभर सगळीकडेच होतात, आपल्याकडेच होतात असं नाही, सगळीकडे होतात. पण जर त्याला नागरिकांनी विरोध आम्हाला हे पसंत नाही हे सांगण्यासाठी पुढाकारच घेतला नाही तर हे फोफावत जातं. आणि मला वाटतं तेच आपल्याला कुठेतरी अनुभवायला मिळतंय की आता नागरिक पुढे येऊन बोलायला तयार. आता आम्ही जेव्हा आता काही गोष्टी घडल्यानंतर मिरवणुकीच्या नंतर आम्ही एक पोस्ट टाकली, त्यानंतर माझा एक व्हिडिओ लोकांसमोर आल्यानंतर मी माझ्या मित्रांनाही सगळ्यांना सांगत होतो की मला अशा लोकांचे फोन येऊन गेले की ज्यांनी आतापर्यंत माझ्याशी कधी बोलायचा प्रयत्नही केला नव्हता आणि त्यांनी मला फोन करून सांगितलं की दादा तुम्ही हे बोलला ते फार महत्वाचं आहे, हे बोलणं गरजेचं होतं, कोणीतरी हे बोलणं गरजेचं होतं. पण मला वाटतं लोकांमध्ये कुठेतरी भीती असते की मी बोललो, मी लोकांच्या नजरेत आलो आणि चुकीच्या लोकांच्या नजरेत आलो आणि त्यांनी माझ्याबद्दल काही ऍक्शन घ्यायचं ठरवलं तर ही भीती त्या लोकांच्या मनात असल्यामुळे सहजरित्या लोकांच्या समोर यायला तयार नसतात, ते दबून राहतात. आणि आता काय बऱ्याच लोकांना ही मेंटॅलिटी माहिती असते की आपण जरासा आवाज चढवला की लोक दबून राहतात आणि मग आपल्याला हवं ते करता येतं. पण कुठेतरी मला वाटतं नागरिकांनी हा पुढाकार घेणं गरजेचं आहे आणि आम्ही एक सजग नागरिक म्हणून आम्ही हे ठरवलं की आता नाही तर कधीच नाही. कारण काय आपल्या सर्वांना म्हणजे आता आपल्याला साधारण आपल्या डोक्यात भिनलेलं असतं की सहन करण्याची जी वृत्ती आहे ना भारतीयांमध्ये ती फार पूर्वीपासून आहे आणि त्यामुळेच आपण अनेक गोष्टी सहन केलेल्या आहेत आणि त्या सहन करण्याच्या वृत्तीचा कुठेतरी लोक फायदा उठवत असतात. आणि मला वाटतं टीका करणं हा प्रत्येक माणसाचा गुणधर्म असतो. आपण टीका सहज करू शकतो, पण ती टीका करण्याच्या ऐवजी आपण त्याच्याबद्दल कॉन्ट्रीब्यूट करून एखादी ऍक्शन इनिशिएट करू शकतो का हा विचार फार कमी लोक करतात. आणि आम्हाला असं वाटलं की ही ऍक्शन इनिशिएट करू, प्रयत्न तर करायला हरकत नाही. उद्या पुढे जाऊन मला असं नाही वाटलं पाहिजे की मला शक्य होतं त्या काळात मी याच्याबद्दल बोलू शकलो असतो, त्या काळात मी याच्याबद्दल आवाज उठवू शकलो असतो, पण मी केलं नाही जस्ट बिकॉज मी घाबरून बसलो किंवा मला नाही वाटलं मी एवढा डेअरिंग स्टेप घ्यावी. सो एवढ्याच विचाराने आम्ही पुढे आलो की नाही आता आपल्याला शक्य आहे, प्रयत्न करून बघणं शक्य आहे. होईल काय होईल नाही होईल, ते चांगलं होईल वाईट होईल हे भगवंताच्या हाती.
पण मी प्रयत्न केला नाही असं मला पुढे जाऊन वाटायला लागलं. याच्यामध्ये लोकप्रतिनिधींची फार महत्वाची भूमिका आहे. ते त्यांनी सांगितल्याशिवाय हे होऊ शकत नाही. बरोबर. नाही, म्हणूनच आमचं हे आहे की निवेदन आम्ही जे तयार करणार आहोत त्याचबरोबर सगळ्यांना त्या निवेदनामध्ये जर आम्हाला इतका सपोर्ट जनतेकडनं मिळाला आणि तेवढं स्ट्रॉंग निवेदन, तेवढं आमचे स्वाक्षरी अभियान आमचं चांगलं झालं, लोकांपर्यंत जितकं चांगलं पोहोचेल, शेवटी काय व्हॉल्यूम, जर जनतेचा व्हॉल्यूम त्या बाबतीत आमच्या मागे उभा राहिला तर कुठेतरी लोकप्रतिनिधींनाही हे पटेल की नाही, जर हा जनतेचा कौल आहे तर त्याच्याबद्दल आपणही विचार केला पाहिजे आणि त्याबद्दल आपणही काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे. कारण अगेन जनता एवढी जर एखाद्या गोष्टीच्या मागे उभी राहत असेल तर पुढे जाऊन लोकप्रतिनिधींनाही त्याचा उपयोगच होणार आहे त्यांच्याही कामामध्ये आणि अनेक कामं सुकर करण्यात. कारण तुम्ही जनतेचा कौल ऐकून एखादी गोष्ट करत आहात उद्या तर त्या लोकप्रतिनिधींनाही पुढे जाऊन त्याचा फायदाच होऊ शकतो. भरपूर मंडळांच्या अध्यक्ष हेच लोकप्रतिनिधी हो या देशात. हो. नाही, आता मी तेच म्हटलं की लोकप्रतिनिधींपर्यंत हे घेऊन जाणं आमचं काम आहे. आमच्या मागे जनता उभी राहील, ज्या लोकांच्या सह्या आमच्याकडे येतील त्यांच्या पाठिंब्याने हे घेऊन जाणं आमचं काम आहे. पुढे जाऊन आमच्याकडनं जेवढे प्रयत्न करायचे तेवढे आम्ही 100% करू. तिथे काय होईल, तिथे कसं होईल, आम्ही पॉलिटिक्स मधली कुणी लोक नाही. आम्हाला फक्त हा प्रयत्न करून बघायचा आहे एक सामान्य नागरिक म्हणून आणि जेन्युइन पुण्याचे नागरिक म्हणून. कारण आम्ही लहानपणापासून एक कल्चर पाहतोय आणि मनापासून वाईट वाटतं ते कुठेतरी ती आपली संस्कृती आणि कुठेतरी ती आपली परंपरा हॅम्पर होताना पाहून हे आम्हाला मनापासून वाईट वाटलं, म्हणून आम्हाला हे करून बघायचंय. काय होईल काय नाही होणार ते आपल्याला कळेलच, पण प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. पुण्यातल्या एका व्यावसायिकांनी आहे ना हां. याच्यावरती निर्बंध म्हणजे डीजे अशी मोहीम चालू केली होती, पण त्यालाही फाटवा मारला नाही. गेला. हो, असं बरोबर आहे. कदाचित काय होतं ना, आता आम्हाला बरेच लोकांनी हेही सांगितलं की तुम्ही जेव्हा हे बोला तुम्हाला अजून एक आमच्यापेक्षा 10 लोक जास्त ओळखतात. तुम्ही जेव्हा ही गोष्ट पुढे आणणार, लोकांसमोर आणणार, तेव्हा कदाचित 4 लोक आमच्यापेक्षा 50 लोकांपर्यंत जास्त पोहोचू शकाल. शेवटी जितक्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो, आपली कपॅसिटी जितकी असते. एखादा जर असा डीजे, आता समजा तुम्ही म्हणलात जसं डीजे आहे त्याला कदाचित त्याच्या सर्कलमधलीच काही लोक ओळखतात. लकीली दैवकृपेनी आणि आमच्या रसिक प्रेक्षकांच्या मुळे, त्यांच्या आशीर्वादामुळे आम्ही निदान महाराष्ट्रभर तरी आम्हाला चेहऱ्याने तरी कदाचित ओळखत असतील. त्यामुळे बाबा हा काय बोलतोय, हा काय मुद्दा म्हणतोय, इतका कदाचित विचारू शकतो जो जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकू. लोक उचलूनच धरतील असं मी म्हणणार नाही, पण कदाचित त्या जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यामुळे विचार पोहोचले आणि कदाचित ते मनाला भिडले तर त्याचा इफेक्ट होऊ शकतो, विच कॅन बी अ लिटल बेटर दॅन त्यांना जो अनुभवाला आला त्याच्यापेक्षा. या मोहिमेमध्ये तुमच्याबरोबर बाकीचे कुठल्या कॅटेगरीचे लोकांना तुम्ही सामावून घेणार आहात? आम्ही सर्वांना सामावून घेणार आहोत ज्यांना याच्यामुळे, ज्यांना वाटतं की ही अनिष्ट प्रथा आहे, ही गोष्ट नाही घडली पाहिजे, त्या सर्वांना आम्ही आवाहन करतोय. ढोलताशा पथकं असतील, सामान्य जनता असतील, जे ज्यांना कोणाला यायचंय ते सर्वांना आम्ही सामावून घेणार. लोकप्रतिनिधींना तुम्ही आता संपर्क केलाय का याच्यात? आम्ही आता तरी केलेला नाही, कारण तुम्हाला सांगतो मला असं वाटलं, आम्हाला सगळ्यांनाच म्हणजे आम्हाला अख्ख्या टीमला असं वाटलं की आपल्याकडनं एक सॉलिड निवेदन तयार असून त्याला बॅकअप रेडी असल्याशिवाय लोकप्रतिनिधींपर्यंत ते नेण्यात फायदा नाही. कारण मग तुम्हाला सिरियसली घेतलं जाणार नाही. कारण त्यांच्यासमोर अनेक मोठे चॅलेंजेस असतात, त्यांच्यासमोर अनेक मोठे प्रश्न असतात. त्याच्यासमोर कदाचित त्यांना वाटू शकतं की हा अशी माझ्याकडे निवेदनं खूप येतात. सो आम्हाला तसं न करता एक स्ट्रॉंग हे प्रोजेक्ट तयार करून मगच आम्हाला त्यांच्यासमोर जायचं. याच्यामध्ये अनेक बरेच मंडळ सहभागी होतील का? प्रयत्न आमचा डेफिनेटली आहे. तुम्ही किती लोकांपर्यंत पोहोचता? आम्ही आता ज्यांना आम्ही रेग्युलर आम्ही ज्यांच्या टचमध्ये आहोत गणेशोत्सवामुळे त्यांना आम्ही हे सर्वांना पाठवतोय, त्यांच्या आम्ही संपर्कात आहोत आणि त्यातल्या बऱ्याच लोकांनी, अनेक ढोलताशा पथकातल्या मेंबर्सनी, अनेक लोकांनी आम्हाला याचा सपोर्ट ऑलरेडी दिलेला आहे. पण आम्हाला आता तो कागदावर रिफ्लेक्ट झालेला रविवारी बघायला मिळेल. साधारण ती संख्या किती असू शकते? संख्या खरं सांगू का आम्ही नाही प्रेडिक्ट करू शकत, कारण मी म्हणलं तसं की प्रयत्न करणं आपल्या हाती आहे, पण त्याचा रिझल्ट काय येईल ना तो आम्हाला खरं तर रविवार नंतरच बघायला मिळू शकतो. आणि आम्हाला इतक्या म्हणजे आम्हाला प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल लेवलला इतक्या लोकांकडनं रिॲक्शन आणि इतक्या चांगल्या रिॲक्शन येतात. म्हणजे मला मुंबईतनंही फोन येऊन गेले अनेक की ते केलं, ते चांगलं केलं, तो जो व्हिडिओ पडला तुमचा तो खूप चांगला होता.
तर ह्याच्याबद्दल तुम्हाला काय करता येईल याचा विचार करा. अनेक लोकांनी आम्हाला हे सांगितलं होतं आणि आमचा ऑलरेडी त्याच दिवसापासून आमचा विचार चालू होता की हे कधी करायचं. सो आम्ही तो लगेच निर्णय घेतला की हे इमिजिएटली करणं गरजेचं आहे. पण ही मोहीम फक्त पुण्यापुरती मदत राहील तर पूर्ण महाराष्ट्रात राहील. सुरुवात पुण्यापासून करतोय, पण हे आम्हाला पूर्ण महाराष्ट्रभर, मी तर म्हणेन हे देशभर जाण्याची गरज आहे. कारण महापुरुष त्यांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या, कुठल्याही कल्चर मधल्या कुठल्याही सण समारंभाच्या मिरवणुका कुठे ना कुठे सगळीकडे हा त्रास होतच असणार आहे. त्यामुळे तिथल्या नागरिकांना होणारा त्रास, आपल्याला होणारा त्रास हा साधारण सेम स्केलवर आपण मोजू शकतो. त्यामुळे हे पुण्यापासून सुरुवात तर करतोय, हे राष्ट्रापर्यंत येऊ शकलो तर फारच उत्तम. पण डेसिबल बद्दल तुमचं कन्सर्न आहे, खूप चांगले तुम्ही कलाकार आहात, बरेच लोक तुम्हाला बघतात म्हणून त्याला अनुसरण करतात. पण त्याच्याबद्दल अजून बरेच कन्सर्न आहे ज्याच्यावर जर तुम्ही बोललात तर एका गोमध्ये तुमचे बरेच प्रॉब्लेम, म्हणजे समाजाचे बरेच प्रॉब्लेम्स हो. पोल्युशन तर आहे, हो हो व्हायरल इन्फेक्शन्स आहेत, परत एअर पोल्युशन होतं, नदीत घाण होते. हो या सगळ्या गोष्टी जर तुम्ही एकत्र घेऊन चाललात तर लोकांमध्ये अजून जास्त डेफिनेटली आमच्या निवेदनामध्ये आम्ही जे निवेदन तयार करतोय त्यातले काही की पॉइंट्स मी आता प्रेस नोटमध्ये पण दिले आहेत, ते आम्ही हायलाईट करतोय. पण बाकी गोष्टी पण आम्ही त्याच्यावर डेफिनेटली त्याच्यात लिहिलं जाईल. पण आमचा फोकस आत्ता जर म्हटलं तर फोकस हा त्या ध्वनी प्रदूषण आणि या गोष्टींवर याच्यासाठी आहे कारण यावर्षी जी भयंकर गर्दी आणि अनेक लोक, म्हणजे आमच्या बाबतीत आमच्या पथकामध्ये गेले 12 वर्ष वादन करणाऱ्या मुलींना आज तागायत आम्ही कधी गर्दीमुळे त्रास झालेला, त्यांना रडताना, त्यांना आम्हाला सांभाळताना बघायची गरज पडली नव्हती. पुण्यात हा अनुभव कुठल्याही मुलीला कधी आला नव्हता की गर्दीमुळे आणि त्या गर्दीत आलेल्या वाईट अनुभवांमुळे त्यांना आम्हाला अक्षरशः म्हणजे आम्हाला त्यांना कंट्रोल करण्यासाठी आम्हाला तिथे प्रत्येकाला थांबून काळजी घेऊन हे करायला लागलं. सो आम्हाला कुठेतरी ते खूप डिस्टर्बिंग वाटलं कारण पुणे मुंबई सारख्या सिटीज या खूप सेफ समजल्या जातात स्त्रियांसाठी, एस्पेशली अशा उत्सवांमध्ये सुद्धा. पण या वर्षीचा अनुभव फार भयंकर होता आणि तो त्या रखडलेल्या, आणि कारण काय झालं, आम्ही अजून एक अनुभवलेली गोष्ट अशी होती की जर पारंपरिक वाद्यांची मिरवणूक असेल तर ती सलग चालत राहते कारण त्यांना थांबून एका जागी, शेवटी माणूस आहे तो वाजवणार किती, त्याची कपॅसिटी, शारीरिक कपॅसिटी कुठेतरी संपते. पण जेव्हा डीजेच्या भिंती असतात ना, त्या भिंती तुम्ही सलग 24 तासही वाजवू शकता, एका जागी थांबून वाजवून, समोरची माणसं बदलत राहतात, समोर येऊन नाचणारी लोक बदलत राहतात, त्यामुळे ती मिरवणूक सरकतच नाही. आणि हा अनुभव आम्ही 4 तास एका जागी उभं राहून घेतला. आमची एक टीम तिथे आम्ही पाठवली होती की हल्लं की सांगा, आपल्याला स्पेस निर्माण झाली की. सो ती मिरवणुका त्या दिवशी 5-5, 6-6 तास एका जागी असलेल्या डीजेच्या भिंती पाहून आम्हाला ते खरंच फार भीषण वाटलं. कारण हा अनुभव अनुभवल्याशिवाय तो किती भयानक आहे हे कळणार नाही माणसाला. तुम्ही डीजेचं बोलला, दुसरीकडे ढोलताच्या पथकांमध्ये सुद्धा दादागिरी वाढत चाललेली आहे. या सध्या निवडणुकीमध्ये जवळपास 3-4 अशा घटना घडल्या ज्याच्यामध्ये ढोलताच्या पथकांकडूनच नागरिकांना मारहाण झाली आहे. त्याचे व्हिडिओ सुद्धा समोर आले. अच्छा. त्याला जोडून तुमच्या कलावंत पथकाकडून सुद्धा काही लोकांना, हो, हे मी नक्की ऐकलंय, हे मी वाचायला त्याला जोडून आहे, कलावंत पथकाकडून सुद्धा काही लोकांना ढकललं जातं मागं. मीडियातल्या लोकांशी सुद्धा वाद होतात दरवर्षी. कलावंत पथकाचे व्हॉलंटियर्स असतात. बरोबर आहे. नाही हे आम्हाला माहिती आहे. निवडणुकीत वादन करणं मीडियातल्या लोकांशी वाद होतात, नागरिकांशी कलावंत पथकाचे सुद्धा वाद होतात. हो. लक्ष्मीपुरला आम्ही स्वतः अनुभवलेलं आहे. राईट. म्हणून हे वादक मात्र असं दाखवतात की रस्ता आमच्या बापाचा आहे. अक्षरशः आम्ही म्हणून म्हणेल नाही, हे चुकीचंच आहे. याला संदर्भात कारवाई झाली पाहिजे. याचं आम्ही कधीही समर्थन करत नाही. उलट त्याच्याबद्दल येणाऱ्या रिस्ट्रिक्शन्स जी दरवेळेला प्रशासनाकडनं घातली जातात की तुम्ही 30च डोल, एवढीच लोक पाहिजेत, ह्या वर्षीही ती रिस्ट्रिक्शन होती पण ती कुठेही बघायला मिळाली नाही, ती कुठेही पाळली गेली नाही. हे चुकीचं होतं आणि आम्ही दरवेळेला म्हणजे हे आता स्वतःची एक मोठेपणा म्हणून नाही, पण आम्हाला हे सांगायला खरंच खूप आवडतं. आमचं एक वादन होतं भांडारकर इन्स्टिट्यूटला आणि तिथलं जे मंडळ, आम्ही स्थिर वादन घेतलं होतं, पण तिथे जे मंडळ आहे, ज्या मंडळाबरोबर त्यांचं असोसिएशन आहे, ते रस्त्याच्या साईडला आहे. तर त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली होती की आम्ही पोलिसांकडनं परवानगी घेतली आहे, तुम्ही लॉ कॉलेज रोडवर मध्ये वादन करा, आम्ही ट्रॅफिक थांबवणार आहोत. आम्ही तिथल्या तिथे निर्णय घेतला की कुठल्याही पद्धतीने आमच्या पथकामुळे जर लोकांना त्रास होणार असेल तर ते आम्ही करणार नाही. तुम्हाला मागच्या साईडला भांडारकर इन्स्टिट्यूटच्या आत वादन करायचं असेल तर आम्ही करू, नाही तर आम्ही हे करणार नाही. भले तुम्हाला त्याचा राग आला, पुढच्या वेळेला आम्हाला तुम्ही बोलावलं नाही तरी चालेल, पण त्यांनीही ती बाजू समजून घेतली. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला सपोर्ट केला. ते म्हणले नाही दादा, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, आमच्याकडे पोलीस परवानगी आहे, पण तुम्ही म्हणत असाल
तर आपण हे नको करायला. आणि मग आम्ही भांडारकर इन्स्टिट्यूटच्या सो ही सेन्सिबिलिटी कुठेही पथकाच्या मेंबर्सनी दाखवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आम्हाला अगदी हे 100% माहिती आहे. आमच्या पथकातल्या लोकांकडनंही लक्ष्मी रोडच्या वेळेला अनेक लोकांना हे अनुभव आलेले आहेत धक्काबुक्की, की ज्यांना काय होतं ना, कधी कधी या लोकांची एक्साइटमेंट आम्हाला दरवर्षी या बाबतीत कष्ट करून लोकांना हे सांगावं लागतं की कुठल्याही व्यक्तीला कधीही हात लावायचा नाही, कुठल्याही पद्धतीची आरेरावी करायची नाही. पण बरेच वेळेला ना हा एक असतो की ते ह्युमन टेंडन्सी, तुम्हाला तिची एक्साइटमेंट असते की मी लक्ष्मी रोडला वाजवतोय, मी कलावंत बरोबर वाजवतोय, मग त्याच्यात त्याच्या धक्काबुक्की लोकांना करणं, ढकलणं, हे असे वाईट अनुभव येतात, अनेक वेळेला होतात. पण आमच्याकडनं आम्ही जितकं जास्तीत जास्त या लोकांना कंट्रोल करायचं तेवढं आम्ही, कारण आमचे स्ट्रिक्ट रूल्स आहेत, हे केल्यानंतर आम्ही पुढच्या वर्षी त्या व्यक्तीला पथकात ठेवत नाही. पण हे मला वाटतं इंडिव्हिज्युअल प्रत्येक पथकाने सांभाळायचा डेकोरम आहे आणि तो सांभाळला गेलाच पाहिजे. कारण अगेन त्या अशा वागणुकीमुळे परत आपणच त्या उत्सवाचा पावित्र्य भंग करतोय. हे प्रत्येकाला रिअलाइज होणं खरंच गरजेचं आहे. फक्त 1 महिना जर आधी घेतला असता तर आत्ताच्या मिरवणुकीचा काही परिणाम दिसतो. सर काय झालं माहितीये का, आतापर्यंतचा आम्हाला डीजे सर एक मिनिट मी त्यांचा एक उत्तर देतो. आतापर्यंतचा आमचा आलेला अनुभव हा ह्या वर्षीच्या अनुभवाच्या कंपॅरिझन मध्ये फार बरा होता. आणि या वर्षी आम्हाला जे लोकांचे त्रास अनुभव बघायला मिळाले ना, लोकांना होणारे त्रास ते फारच वेगळ्या लेवलचे होते. आम्ही स्त्रियांना होणारे त्रास बघितले, आम्ही त्या धक्काबुक्कीमुळे खाली पडलेले जर वयस्कर लोक असतील त्यांना झालेले त्रास बघितले. मी सर टिळक रोडच्या गल्ल्यांमध्ये निश्चित पडलेले प्राणी बघितले की जे बधीर झाले होते त्या डीजेमुळे. म्हणजे जनरली काय होतं, मी स्वतः एक ॲव्हिड डॉग लव्हर आहे, माझ्याकडे 4 डॉग्स आहेत. ते पहिल्यांदा जर जास्त आवाज आला ते सैरभैर होतात, लपून बसतात, असं होतं. पण मी त्या आवाजामुळे अक्षरशः बधीर होऊन निश्चित होऊन पडलेली कुत्री बघितली. सो हे भयंकर डिस्टर्बिंग होतं या वर्षीचं जे एस्पेशली ज्या पद्धतीने ज्या गोष्टी घडल्या, त्यामुळे आम्हाला वाटलं की नाव इट्स हाय टाईम आता आपल्याला हे करणं गरजेचं आहे. सर प्रश्न होता, तुम्ही म्हटलं की शोभायात्रा डीजे डॉल्बीज हो. ठीक आहे, पण मात्र वर्षभर तिथे पुण्यामध्ये जे काही संस्कृती ही वाढत चालली आहे आणि नाचत चाललाय पुण्यात. हो. त्याच्याबद्दल कलावंत, कारण तुम्ही अनुकरणीय असता, हो तुम्ही महापुरुषांचे चित्रपट साकारता किंवा बरोबर, वास्तविक चित्रपट बरोबर. साकारता, मात्र तुम्ही गेले अनेक वर्षांपासून ड्रग्स मध्ये अडकलेले हो. आहे. त्याच्यावर कुठे कलावंत दिसत नाही. तुम्ही अनुकरणीय, तुम्हाला लाखो फॉलोअर्स करणार, हो, हो. follow असतात आणि तुमची किती अनुकरणीय असतात. नाही डेफिनेटली आम्ही याच्या पूर्ण अगेन्स्ट आहोत डेफिनेटली. पण आत्ता जर तुम्ही आमचं हो भूमी प्रतिष्ठान आणि अँटी नार्कोटिक्स बरोबर आम्ही कोलॅबोरेशन केलं होतं आणि त्याच्याबद्दल जनजागृतीची मोहीम आम्ही या गणेशोत्सवात केलेली होती. सो ती खूप ॲप्रिशिएट करण्यात आली त्याबद्दलची. पण आम्ही पर्सनली ह्याच्याबद्दल एखादा इनिशिएटिव्ह घेता आला तर आम्ही नक्की ते पुढे जाऊन त्याच्याबद्दल काम करू, कारण आम्हाला मनापासून हे करायला आवडेल. कारण पुण्यामध्ये तुम्ही म्हणता तसं पब संस्कृती या गोष्टी खूप बोकाळल्या त्या गोष्टी. आणि आता काय झालंय, बरेच आपल्याकडे पूर्वी पुणे असं शांत होतं, जे पुण्यातली लोक होती फार फार तर मुंबईची असतील, नाशिकची असतील. पण आता पुणे हॅज बिकम ग्लोबल, किंवा देशभरातनं इतकी लोक पुण्यात येतात की त्यामुळे आता हे कम्प्लिटली ग्लोबल शहर झालेलं असल्यामुळे ना इथे कदाचित त्यामुळे व्यवसायाला नॅचरली अनेक लोक कदाचित पब आणि या गोष्टींसाठी अप्लाय करतात आणि त्यांना कशा पद्धतीने त्या गोष्टी वर्क होतात, लेट्स नॉट गो इन दॅट. पण त्यामुळे एकूणच आवाका वाढल्यामुळे या गोष्टी बोकाळल्या. पण नक्की आम्ही त्याच्याबद्दलही काहीतरी ऍक्टिव्हिटी जरूर पुढे जाऊन करू. एक फाईट करू. हो. कलावंत ट्रस्ट तर्फे तुम्ही एक निर्णय घेतलाय, पुढील झाले का सगळ्यांची इंस्टाग्रामवर आम्ही कलावंत ट्रस्ट तर्फे एक मोठा निर्णय तुम्ही खरं तर मोहीम राबवताय डीजेच्या विरोधात. काय ती मोहीम असणार आहे, कसं त्याचं स्वरूप असणार आहे, तुमच्यासोबत अजून कोण कोण कलाकार किंवा कोण कोण सामील होणार, सहभागी होणार आहे त्या सगळ्यामध्ये, आणि याचं स्वरूप फक्त उत्सवापुरतं असणार आहे, काय होईल? हाय नमस्कार, मी सौरभ गोखले, कलावंत ट्रस्टचा चेअरमन आहे आणि कलावंत ढोल ताशा पथक हे तुम्हा सर्वांना माहिती आहे.
आम्ही एक नवीन मोहीम हाती घेतोय, ती म्हणजे डॉल्बी DJ सिस्टीम्स या अनेक उत्सवांच्या मिरवणुकांमध्ये स्पेशली आपल्याला बघायला मिळतात. आणि यावर्षी पुण्याच्या गणेशोत्सवातला अनुभव पाहता आम्ही कलावंत ट्रस्टकडनं हा निर्णय घेतला की प्रशासनापर्यंत एक निवेदन आपण पाठवावं की कुठल्याही उत्सवामध्ये, सणाच्या मिरवणुकांमध्ये, महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या असतील त्यांच्या मिरवणुकांमध्ये DJ डॉल्बी सिस्टीम्सना पूर्णपणे बंदी केली जावी. आणि त्याचबरोबर, कारण त्याच्याबरोबर येणारे अनेक जे दुष्परिणाम आहेत, शारीरिक दुष्परिणाम जे लोकांना अनुभवायला मिळतात, त्याचबरोबर जी गर्दी, अननेसेसरी गर्दी आपल्याला अनुभवायला, त्याच्यामुळे होणारे वाहतुकीच्या बाबतीतले खोळंबे जे असतात किंवा प्रशासनावर येणारा जो ताण असतो, अनेक रिलेटेड गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामुळे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. त्यासाठी आम्ही हा स्टँड घेतोय की हे निवेदन, या बंदीचं निवेदन आम्ही बंदीची मागणी करणारं निवेदन आम्ही प्रशासनापर्यंत नेणार आहोत. आणि जनमानसामध्ये आम्ही त्यांना आवाहन करतो आहे की प्रत्येकाने, ज्यांना आमचा हा निर्णय किंवा आम्हाला हे नागरिकांकडनं ही मागणी प्रशासनापर्यंत केली जावी हे योग्य वाटतं, त्यांनी आम्हाला येऊन तिथे आपली स्वाक्षरी देऊन त्यात आपला पाठिंबा नोंदवावा, जेणेकरून जितक्या जास्तीत जास्त नागरिकांकडनं पाठिंबा या मोहिमेसाठी आम्हाला मिळेल तेवढं आपल्याला ते स्ट्रॉंग निवेदन आपल्याला प्रशासनापर्यंत, पोलिसांपर्यंत, शासनापर्यंत नेता येईल आणि त्यातून कदाचित एक चांगला बदल घडला तर घडू शकेल. त्याचबरोबर पारंपरिक कलाप्रकार असतील, पारंपरिक वाद्य असतील, त्यांनाही कुठेतरी प्रोत्साहन मिळेल. अनेक वर्ष म्हणजे पुण्याचा गणेशोत्सव हा या पारंपरिक कलांबद्दल, कलाप्रकारांबद्दल, वाद्यांबद्दल हा ओळखला जायचा, पण गेले काही वर्ष आणि एस्पेशली या वर्षी तो DJच्या धुमाकुळीमुळे खरं तर गाजला. त्यामुळे आत्तापर्यंत इतक्या वर्षात कधी नव्हते ते 34 तासाच्या वर चाललेली मिरवणूक लोकांनी अनुभवली आणि त्याच्यामुळे अनेक प्रॉब्लेम्स लोकांना अनुभवायला मिळाले. बहिरेपणा, अनेक ENT सर्जन्सकडे लागलेल्या रांगा असतील किंवा स्ट्रोब लाईट्स, लेझर लाईट्स त्या DJ वॉल्सवर असलेले, ज्याच्यामुळे लोकांच्या डोळ्यांना प्रॉब्लेम्स झाले, असे अनेक प्रकार लोकांनी अनुभवले. आणि त्याच्याशी रिलेटेड खूप गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल ज्या सॉल्व्ह होऊ शकतात, जे प्रश्न निकालात निघू शकतात जर या DJ आणि साऊंड सिस्टीम्सवर बंदी आली. आमची मागणी इतकीच आहे की या मिरवणुकांमध्ये साऊंड सिस्टीम, DJ सिस्टीम, डॉल्बी सिस्टीम नसाव्यात. कुठल्याही उत्सवाच्या मांडवामध्ये सिस्टीम लावायची नाही लावायची, तिथे साऊंड वापरायचा नाही लावायचा, हे प्रशासनाच्या परवानगीवर ते मंडळ ठरवू शकतं. त्याच्याबद्दल आमचा काही प्रॉब्लेम नाही, ती त्यांची पर्सनल स्पेस आहे. पण जेव्हा एखादं मंडळ, जेव्हा एखादा उत्सव हा रस्त्यावर मिरवणुकीच्या स्वरूपात येतो, तेव्हा आजूबाजूच्या रहिवाशांना होणारा त्रास, शारीरिक हानी, ध्वनी प्रदूषण हे लक्षात घेता याच्यावर बंदी यावी एवढीच आमची मागणी आहे आणि त्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करतो. मोहिमेचं स्वरूप असं असेल की आम्ही निवेदनावर काम करतोय, निवेदन तयार असेल त्या दिवशी ते निवेदन तिथे आम्ही डिस्प्ले स्वरूपात लावू की हे निवेदन आपल्याकडनं प्रशासनाकडे दिलं जाईल. त्याच्या खाली सह्यांसाठी जागा असेल की माझं याला अनुमोदन आहे किंवा माझा याला पूर्णपणे सपोर्ट आहे आणि तिथे नागरिकांनी सही करायची आहे आणि ते सर्व नागरिकांच्या सह्या आल्यानंतर हे निवेदन आम्ही सरकारसमोर नेऊ, प्रशासनाकडे नेऊ. माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून आम्हाला हे निवेदन द्यायचं आहे की याबद्दल काहीतरी अर्जंट लेवलवर ॲक्शन घेणं गरजेचं आहे. कारण फक्त गणेशोत्सवच असा नाही तर आपण अनेक उत्सव वर्षभर आपल्या राष्ट्रात घडत असतात, महाराष्ट्रात घडत असतात. तर त्यासाठी कुठेतरी एक मोठा बदल आपण सगळे मिळून नागरिक म्हणून घडवू शकतो. त्यासाठी हे निवेदन असेल. येत्या रविवारी सकाळी 9 वाजल्यापासून बालगंधर्व रंगमंदिराच्या प्रांगणात आम्ही ही मोहीम राबवत आहोत, जिथे नागरिकांनी येऊन आम्हाला ह्या पाठिंब्यासाठी सही करायची आहे. त्याचबरोबर ज्यांना तिथे स्वतः येणं शक्य नसेल त्यासाठी आम्ही डिजिटल पिटिशन साईन करण्याची पण सोय करतो आहे. सो ते डिजिटल पिटिशन जर एखादी व्यक्ती आली आणि त्यांच्या नातेवाईकांना किंवा मित्रमंडळींना येता आलं नाही तर त्यांना आम्ही ती लिंक देऊ जेणेकरून ती डिजिटल पिटिशन ते त्यांना फॉरवर्ड करून साईन करू शकतात. आणि आमच्याकडून हा कलाकारांकडनं आणि कलावंत पथकाकडनं, कलावंत ट्रस्टकडनं हा एक छोटासा प्रयत्न आहे. आम्ही करून बघायचं ठरवलं आहे हा प्रयत्न की आपण जर एक चांगला उपक्रम हाती घेऊन जर चांगला बदल आणि घडवू शकत असू तर त्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे. आणि आपल्या गणेशोत्सवाची, आपल्या उत्सवांची, आपल्या शहराचा पावित्र्य
टिकवण्यासाठी मला वाटतं हे सर्वांनी करावं आणि त्यासाठी आम्हाला शक्यतोवर तुम्हाला जमलं तर पाठिंबा द्यावा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.